आपल्याला जर एखाद्या डोंगरावरती जायचं आहे आणि त्या डोंगराला 500 पायऱ्या आहेत, तर त्या 500 पायऱ्यावरती आपण डायरेक्ट खाली उभं राहिलोय. 500 पायऱ्यावर 500 जी पायरी आहे त्याच्यावर एकदम जातो का नाही, एक 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 पायरी आपण वर चढत चढत जातो. आणि तसं जसं जसं पायऱ्यावर चढत जाईल तसं तसं आपल्याला डोंगर जवळ येतो. तसेच आपल्याला वजन आणि पोट कमी करण्यासाठी लहान लहान सवयी आहेत. त्या लहान लहान सवयी चांगल्या स्वरूपात बदल करून घेतल्या पाहिजेत. जसं की आपल्याला दिवसभरात 2.5 ते 3.5 लिटर या दरम्यान आपल्याला पाणी प्यायचं आहे. मग ते आपल्याला लक्षातच राहत नाही. मग त्यासाठी आपण काय करायचं, एक गोष्ट लहान गोष्ट आहे, पाण्याची बॉटल 1 लिटरच्या पाण्याची बॉटल दिवसभरात 3 संपवायचे. हे कसं संपवणार हे तुम्ही गणित जर लक्षात ठेवलं की समोर आपल्या सोबत असावी, ज्या ठिकाणी तुम्ही बसताय तुमच्यासोबत ती बाटली समोर असावी, की दिवसभरात मला ह्या 3 बाटल्या संपवायच्या आहेत, पाण्याचं टार्गेट पूर्ण होऊन जाईल. म्हणजे एकदम जर तुम्ही कुठलाही मोठा घास एकदम 1 लिटर पाणी प्यायची गरज नाही, ते टप्प्याटप्प्याने पाहिजे असेल तर सोबत तुम्हाला समोर दिसलं पाहिजे. या लहान लहान सवय बदलूया, 100% रिझल्ट येतोय. त्यामुळे पोट आणि वजन एका दिवसात कमी होणार नाही, लहान लहान सवयीने कमी होईल. अशाच माझ्यासाठी फॉलो करा.